नमस्कार मित्रांनो. 4 वर्षापूर्वी एक घोषणा आली होती. ज्या घोषणेने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात खळबळ माजली. ती घोषणा अशी होती, 50 खोके एकदम ओके. या 50 खोक्याचा जो राजकीय प्रवास आहे तो गेल्या 4 वर्षात राजकारणातल्या व्यापाराला फार रसातळाला नेलेला आहे. आपण बघत आहात, महाराष्ट्रातून ज्या घोषणेची सुरुवात झाली ती घोषणा आता देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, गावात तुम्हाला या घोषणेचा वारंवार उपयोग होताना दिसत आहे. आता या घोषणेला तुम्ही निष्ठा म्हणाल, विकास म्हणाल की गद्दारी म्हणाल, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण राजकारणाप्रती तुमची असलेली निष्ठा, तुमच्या असलेला कार्यकर्त्याचा एखाद्या नेत्यावर असलेला प्रभाव हेच या 50 खोके एकदम ओके या घोषणेची व्याख्या करू शकतात. प्रश्न असा निर्माण होतो की एक सजग नागरिक म्हणून आपण या घोषणेकडे किंवा या राजकारणातल्या व्यापाराकडे आपण कसं बघतो हे महत्त्वाचे आहे. अगदी देश पातळीवर ज्या राजकीय नेत्यांकडून अशी अपेक्षा करत होतो की हे राजकारणी जनसामान्यांचे प्रश्न संसदेत, विधानसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेत मांडतील, त्याच सजग असलेल्या नेत्यांनी आपली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि आपला विकास हा एखाद्या वेश्या व्यवसायाप्रमाणे खुंटीला टांगून राजकीय प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला बांधलेला दिसत आहे. तर आपण सामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? तर सामान्य नागरिक म्हणून आपण फक्त आता बघ्याची भूमिका घेत आहोत. मागच्या 4 वर्षात देखील आपण बघ्याचीच भूमिका घेतलेली आहे. इथून पुढं देखील आपण बघ्याची भूमिका घेणार. आपल्या राजकारणातील नेत्याने आपल्या मुळात गृहीत धरून चाललं आहे असंच आता आपल्याला वाटत आहे. आपण केलेलं मतदान त्या राजकीय नेत्याला संसदेपर्यंत, विधानसभेपर्यंत पोचवण्यासाठी उपयोगात आलं. तो राजकीय नेता आपलं मत विचारात न घेता स्वतःची कशी आर्थिक जोडी भरता येईल याकडे बघत आहे. आणि यातूनच राजकारणाचा व्यापार हा पार रसातळाला गेलेला आपण या ठिकाणी पाहत आहोत. आत्ताचा जो राजकारणातला व्यापार आहे त्या व्यापारातून भारताची समृद्ध असलेली लोकशाही, त्याला आपण लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता बनवलेली म्हणतो, त्या लोकशाहीची नुसती हत्याच नाही तर राजकीय नेत्यांमार्फत अगदी बलात्कार करून त्या लोकशाहीला निर्वस्वरपणे या देशात मिरवण्याचे काम सर्वच पक्षातील राजकीय नेते करत आहेत. आणि यामागचा त्यांचा एकच उद्देश आहे की आपली वैयक्तिक आर्थिक स्थिती किंवा आपल्या जोडीत कसं राजकीय पद आपल्याकडे घेता येईल या पद्धतीने ते याकडे बघत आहेत. आपली येणारी पिढी राजकारणात कशी टिकून राहील, त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ कसं असेल या विचारावर आजचे राजकीय नेते 50 खोके घेऊन आपला भविष्य समृद्ध करण्याचा विचार करत आहे. देश पातळीवरचा विचार कराल तर राघव चड्डासारखा माणूस तुम्हाला मॅनिप्युलेट केला गेला. त्याची संसदेत छवी अशी निर्माण केली गेली की तो जनसामान्यांचे प्रश्न उपस्थित करतो. अगदी विद्यार्थ्यांपासून अगदी सामान्य जनतेच्या प्रश्नांपासून त्याने संसदेत मुद्दे उचलून धरले. परंतु तो राघव चड्डा एखाद्या पार्टीकडून संसदेत मॅनिप्युलेट केला जातो, त्याला पेरलं जातं, त्याची छवी जनसामान्यांसाठी कशी चांगली आहे असे दाखवण्याचे काम त्याला संसदेत दिलं जातं. आणि नंतर त्याच सामान्यांच्या मुद्द्यांवर तो कसा चांगला बोलू शकतो किंवा तो कसं चांगलं संसदेत आपलं म्हणणं मांडू शकतं या विचारातून त्याला लोकांमध्ये मॅनिप्युलेट केलं गेलं. नंतर त्याला पक्षप्रवेश झाला.
पक्षप्रवेशावर असं दाखवण्यात आलं की एक चांगले राजकीय नेता आमच्या पक्षाला मिळाला आहे आणि तो सामान्य जनतेचं भविष्य अधिक चांगलं करू शकेल, त्या पद्धतीने आम्ही त्याला पक्षात घेतलं. त्याच राघव चड्डाने आता मौन धारण केलेलं आपल्याला दिसत आहे. बंगालमधील लोकसभेची खासदार सयानी घोष ही देखील TMCची फायरब्रँड अशी खासदार होती, परंतु ती देखील आता TMCतून बाहेर पडली आहे. तिला देखील मोठ्या ऑफर आलेल्या आहेत आणि बक्कड पैसा घेऊन ते आता TMC विरोधात जाऊन आपला वेगळा गट स्थापन करत आहेत. आजची घटना महाराष्ट्रातले ओमराजे निंबाळकर यांना देखील धाराशिव असू द्यात किंवा संबंध महाराष्ट्र असू द्या, या ठिकाणी त्यांना खूप चांगला नेता मानणारा वर्ग होता. ओमराजे निंबाळकर सामान्य जनतेचा फोन देखील रात्री अपरात्री उचलत होते, त्यांची समस्या जाणून घेत होते. अशा नेत्याने बंड करून किंवा गद्दारी करून पैसे घेऊन दुसऱ्या पक्षात जाणं हे लोकशाहीला घातक असं कृत्य आहे. यावर आपण सामान्य माणूस का व्यक्त होताना दिसत नाही? कारण कुठलाही आमदार असो, खासदार असो, दुसऱ्या पक्षात जात असेल तर यानं वैयक्तिक सामान्य माणसाचं काही नुकसान नाही. कारण तो जरी दुसऱ्या पक्षात गेला तरी तो आमदार असतो, खासदार असतो. बंडानंतर किंवा गद्दारीनंतर तो दुसऱ्या दिवसात सामान्य माणसांमध्ये येणार आहे. सामान्य माणसांचे प्रश्न तो सोडवणार आहे. पण या प्रश्न सोडवत असताना त्याची जी नीतिमत्ता होती, त्याची जी निष्ठा होती, ती त्यानं विकली आहे हे सामान्य माणसाला कळत नाही. त्यामुळे सामान्य माणसाला कुठला नेता, आपला नेता हा कुठल्या पक्षात जातो आहे, किती पैसे घेतो आहे किंवा किती लाचारी करतो आहे, यात काही रस राहत नाही. परंतु ज्या लोकांना राजकीय आणि सामाजिक जीवनाची समज आहे, त्या लोकांच्या जीवनावर अशा बंडखोरीचा, गद्दारीचा परिणाम होताना आपल्याला दिसतो. मुळात जरी ही बंडाची भूमिका असली, गद्दारीची भूमिका असली, तरी देखील ही बंडाची आणि गद्दारीची भूमिका तुम्हाला राजकारणात किंवा राजकारण एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवत आहेत. ही बंडाची भूमिका जरी तुम्हाला सामान्य वाटत असेल किंवा हा तुमच्या जनसामान्याचा प्रश्न नसेल, परंतु राजकारण आणि लोकशाही या दोन्ही गोष्टींना राजकीय नेते किंवा बंड करत असलेले नेते, गद्दार नेते कुठंतरी फाट्यावर मारताना आपल्याला दिसत आहेत. आणि याचा फटका आपला आज जरी होताना दिसत नसेल तर पुढील भविष्य काळात याचा जोरदार फटका आपल्याला दिसेल, आपल्या पुढच्या पिढीला दिसणार आहे. ज्या लोकशाहीने तुम्हाला कुठलंही आंदोलन, कुठलाही संप, कुठलेही धरणे आंदोलन न करता, कुठलाही रक्तपात न होता फुकटात तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, तोच मतदानाचा अधिकार तुमच्याकडून आता काढून घेण्यात येत आहे. आणि हीच लोकशाहीला मारक ठरणारी घटना आहे. कारण जेव्हा सामान्य माणसाच्या हातात काय राहत नाही, तेव्हा सामान्य माणसाच्या हातात मतदानाचा अधिकार हा एकमेव सर्वश्रेष्ठ असा अधिकार ज्या लोकशाहीनं दिला, त्या लोकशाहीला मारण्याचं काम आज या बंडातून, या गद्दारीतून आपल्याला दिसून येत आहे. आणि जर आपण या बंडाला किंवा गद्दारीला समर्थन करत असाल तर हे समर्थन निश्चितच आपण एका पक्षाला करत आहात असं असेल, परंतु हे लोकशाहीला घातक असलेलं कृत्य आहे. या कृत्यातून लोकशाहीची हत्या होत आहे. आणि पुन्हा ही लोकशाही उभी राहील का नाही, आणि पुन्हा ही लोकशाही उभी राहील का नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आजच्या तरुण वर्गाने हे लक्षात ठेवलं पाहिलं आहे की तुमचं स्वातंत्र्य हे खरंच लोकशाहीच्या किंवा लोकशाहीनं दिलेल्या अधिकारातून आहे. जर हे अधिकार मारले गेले किंवा त्या नेस्तानाबूत करण्याचं काम जर केलं गेलं तर तुम्ही भविष्यात तुमचा आवाज उठू शकणार नाही किंवा संविधानाने किंवा लोकशाहीने तुम्हाला जे मूलभूत अधिकार दिलेत, मूलभूत कर्तव्य दिलेत, ते तुम्ही बजावू शकत नाही. तुम्हाला फक्त गृहीत धरण्याचं काम भविष्यकाळात केलं जाईल.